वेलकम टू स्कायगर पिट शॉप. तर गॅरेजवर आलेली अजून एक एरॉक्स. तिथं आपल्या काम करायचं सस्पेन्शनचा आणि क्लचचा पण. तर गाडी थोडी व्हायब्रेट होती, तर तिथं गाडीचा आपण क्लच खोलून घेतलेला आहे प्रॉपर. क्लच खोलून घेतल्यावर माहीत पडलं क्लचमध्ये चिकार कचरा होता, कधी क्लीनच नव्हता केलेला. तर क्लच याचा आपण प्रॉपर खोलून सगळं साफ ऑफ करून याच्यात टाकणार आहे आपण परफॉर्मन्स रोलर आपले लाईट वेट. तर गाडीचा इनिशियल थोडी फास्ट होऊन जाते. किती कचरा भरला असं डायरेक्ट 5000 किलोमीटरला क्लच पण सर्व्हिस झाला तर गाडीचा क्लच पण वेल मेंटेन राहतो. हे आपले परफॉर्मन्स रोलर त्यात आपण हे इन्स्टॉल केलेत इनिशियल पिकअपसाठी. झालं. दुसरी गोष्ट, हे आता लय लोक गार्ड लावतात, तर गार्डमुळे हे फुटरेज आहेत ना आपले, हे कसे वाकडे होतात, प्रॉपर राहत नाहीत. त्यात 10चा नटबोल्ट टाकलेला असतो, आपण तो काढून 12चा नटबोल्ट लावून टाकूया याच्यात. तुम्हाला दाखवतो त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागेल. तर हा 12चा नटबोल्ट लागेल एवढा या साईजमध्ये. हे फुटरेज पण खोलून घेतलेत पॅनल याचे, हे काढून ते फिक्स करून टाकूया. हे बघा, हे झालं आहे फिक्स. आता फुटरेज पण पुढे सरकणार नाही, प्रॉपर ओरिजिनल कंपनीसारखे राहतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या एरॉक्सवाल्या फ्रेंडला ज्यांनी पण गाडीला लावले गार्ड, त्याचे फुटरेज प्रॉपर नाही आहेत. दोन्ही साईडचे झालेत प्रॉपर. ही झाली आहे गाडी कंप्लीट. कस्टमरला विचारून घेऊया कसं वाटलं आपला कार. कसं चालतं सस्पेन्शन परफॉर्मन्स रोलर पण सस्पेन्शन पण खूप डिफरंट झाला ना फरक.